श्री स्वामी समर्थ. हाय हॅलो नमस्कार. आमचा मोक्ष बसला आहे बाथरूममध्ये आणि मोक्षने बनवली आहे ही अशी बोट आणि मोक्ष आपल्या सगळ्यांना करतोय हाय. मोक्षने ही बोट बनवली आणि तो त्या बोटबरोबर पाण्यामध्ये खेळतोय. आंघोळ झाल्यानंतर मी मोक्षला कपडे घालत होते. त्याच्या काल डोक्याला लागलं होतं, त्यामुळे हळू कपडे घाला असं तो म्हणत होता. कपडे घालताना शर्ट मी पहिल्यांदा उलटाच घातला, त्यानंतर त्याला सरळ शर्ट घालून घेतला. तो थोडा ओढत होता कारण त्याच्या डोक्याला लागलं होतं आणि ते त्याला दुखत होतं. त्यामुळे त्यानंतर त्याने शर्ट घालून घेतला आणि तो कॅमेऱ्याकडे बघून हाय करत होता. त्यानंतर कपडे घातल्यानंतर मोक्ष बसला खेळत. त्याचीच पॅन्ट होती, त्या पॅन्टबरोबर तो खेळत बसला होता. ती पॅन्ट त्यांनी गाडीच्या सीटवर टाकली होती कारण गाडीचं सीट थोडंसं तुटलं होतं आणि तो बसल्यावर चिमटा बसतो, म्हणून तो काय करतो, एक कापड घेतो आणि त्या गाडीमध्ये टाकतो आणि मग नंतर गाडीमध्ये बसतो. तसं तो खूप हुशार आहे. त्यानंतर त्याने गाडीचं सीट खोललं, त्याच्यामध्ये वायर्स बघितल्या, नंतर वायर्स जोडून घेतल्या आणि गाडी चालू केली. आणि गाडी चालू केल्यानंतर तो खेळत बसला गाडीसोबत. गाडी खेळायला त्याला खूप आवडतं. तसं आमचं घर छोटं आहे, त्यामुळे त्याला तिथल्या तिथेच गाडी फिरवावी लागते. त्यानंतर हे आमच्या मोक्षने असं भिंतीला छान डेकोरेशन करून घेतले. आम्हाला डेकोरेशन करायची गरजच नाही. सो इथे मी म्हणते आहे की चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि प्लीज काही सजेशन असतील तर कमेंट करून नक्की सांगा, कारण मी हे सगळ्या गोष्टी फर्स्ट टाईम करते आहे. काही चुकत असेल तेही नक्की कमेंट करून सांगा. त्यानंतर माझा थोडा घसा खवखवत होता, म्हणून मी गॅसवर थोडं पाणी गरम करायला ठेवलं आणि गरम केलेलं पाणी पिऊन घेतल्यानंतर मोक्ष पप्पांनी थोड्या भाज्या आणल्या होत्या, तर त्या भाज्या फ्रीजमध्ये ठेवायच्या होत्या. सो त्या भाज्या काढल्या आणि व्यवस्थित अशा धुवून घेतल्या आणि धुतल्यानंतर फ्रीजमध्ये ठेवायला घेतल्या. भाज्या काढताना मला फ्लॉवर दिसला, सो मी आज ठरवलं की फ्लॉवर, वाटाणा आणि मटारची भाजी करावी. मटार फ्रीजमध्ये होताच, फ्रोझन मटार होता, बटाटाही होता आणि फ्लॉवर तर त्यांनी आणलाच होता. सो मी असं ठरवलं मस्तपैकी फ्लॉवर, वाटाणा आणि बटाट्याची भाजी करावी. त्यानंतर मोक्षनी तोपर्यंत मोक्ष माझ्या मागे गाडीच खेळत होता. आणि इकडे आमचे स्वामी आहेत, मी त्यांची पूजा करून घेतली. फ्रीजमध्ये खूपच घाण झाली होती, शिळ्या भाज्या राहिलेल्या होत्या. पहिलं ते सगळ्या आवरून घेतल्यानंतर मग त्यामध्ये मी ज्या भाज्या आवरल्या होत्या त्या ठेवून घेतल्या. आणि इकडे माझा मोक्ष गाडीला अगरबत्ती लावून बसला होता. त्याला गाडीची पूजा करायला खूप आवडते. आपण कसं आपल्या गाड्यांच्या पूजा करतो, हळद कुंकू वाहतो, तसं त्याला त्याच्या गाडीची पूजा करायला खूपच आवडते. त्यामुळे त्याने माझ्याकडनं अगरबत्ती लावून घेतली आणि तो ते गाडीला लावला होता. मी त्याला ओढत होते चटका बसेल, भाजेल म्हणून, तरी नाही ऐकलं. त्यांनी लावूनच घेतली गाडीला. तसं तो हुशार आहे, अगरबत्तीपाशी काही जाणार नाही आणि चटका काही